नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचंच या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आपण स्लाइड्स बघूया जरा. 1 ज्योतिरेखे आणि वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता या सेशनमध्ये कुठली लोक येतात, सो ज्यांना ग्रोथ हवी आहे. कशामध्ये ग्रोथ हवी आहे? तर त्यांच्या पर्सनल आणि स्पिरिच्युअल लाईफमध्ये. ज्यांना काहीतरी स्ट्रेस आहे, पेन आहे, तो त्यांना रिलीफ करायचा आहे. मग मग हे इमोशनल असेल किंवा फिजिकल असेल, जो काही पेन आहे तो त्यांना रिलीज करायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना आपली एनर्जी लेवल वाढवायची आहे. आणि त्याचबरोबर काही लोक आहेत की त्यांना काहीतरी वेगळं शिकायचं आहे, या आध्यात्मिक प्रवासामध्ये यायचं आहे. आणि या आध्यात्मिक प्रवासामध्ये काहीतरी शिकायचं आहे, सो त्यासाठी त्यांच्यासाठी हा सेशन आहे. ठीक आहे. सो चला तर मग आता आपण सुरू करूया आपल्या सेशनला. श्री स्वामी समर्थ. रेकीद्वारे तुमच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळून जे जे काही उत्तम आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला लाभो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. सो आता तुमच्या समोर एक इमेज दिसते. ती इमेज सगळ्यांनी बघून घ्यायची आहे. काय आहे ती इमेज? बघा बरं, कोण आहे ती लेडी? जिच्या एका हातामध्ये लॅपटॉप आहे, एका हातामध्ये लहान बाळाची बॉटल आहे, एका हातामध्ये कुकर आहे, एका हातामध्ये ऑफिसचं काम आहे, एका हातामध्ये बऱ्याच बऱ्याच काय काय गोष्टी आहेत. कोण आहे ही वर्किंग वुमन? वर्किंग वुमन किंवा व्हॉट एव्हर, काही आपण तिला बोलू शकतो. कोण आहे ही? येस, व्हेरी गुड. पल्लवी म्हणतात मी. एक्झॅक्टली, येस. अनिकेत पाटील म्हणतात मी. येस, एक्झॅक्टली. ही इमेज दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून आपल्या स्वतःची आहे. कारण आपण सुद्धा अशाच प्रकारे रोज आपली कसरत चालू असते. एक ना अनेक ठिकाणी आपण फिजिकल फॉर्ममध्ये किंवा मानसिक स्वरूपामध्ये कुठे ना कुठे तरी इन्व्हॉल्ड असतो. सो आज आपण बघणार आहोत स्वतःबद्दल, स्वतःचा विचार करणार आहोत. कारण रोज आपण ना आपल्या फॅमिलीचा, माझं कुटुंबाचं कसं भलं होईल, माझं मी पुढे कशी जाईन, ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. की माझा मुलगा कसा पुढे जाईल, माझ्या हस्बंडची ग्रोथ कशी होईल, माझं घर कसं व्यवस्थित मी सांभाळेन. म्हणजे इथे आपण सगळा विचार करताना आपण स्वतः कुठे आहोत याचा विचार कधी करतो का आपण? येस. सो आज आपण इथे स्वतःला गृहीत धरणार आहोत, ही लेडीज म्हणून. आणि येस, डेफिनेटली काही जेंट्स आहेत ते सुद्धा, कारण सगळ्यांचंच इथे एक म्हणतात ना, एक महत्वाची कामगिरी आहे. सो हे सगळं करत असताना, म्हणजे या धावपळीचे जीवन जगत असताना, विचार करा, आपण सगळेच कशासाठी हे सगळं करतो? तर 3 गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मेजर रोल प्ले करतात. येस, काय काय आहेत त्या 3 गोष्टी? की या 3 गोष्टी असल्या ना की लाईफ एकदम छान सेट, ऑल सेट. तो त्यातली पहिली गोष्ट आहे पैसा. पैसा सगळ्यांकडेच पाहिजे आणि असायलाच पाहिजे, आणि पैशावर आपलं प्रेम असायलाच पाहिजे. कारण पैसा नाहीये तर काहीच जगात होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं, आपली हेल्थ. राईट. आणि तिसरी आणखीन महत्वाची गोष्ट, आपलं रिलेशनशिप. सो या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टींना विशेष महत्व आहे. मग आता तुम्ही ओळखा, तुम्ही बघा इथे तुम्ही या तिघांना किती स्थान दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण आधी पहिल्यांदा आपला विचार करूया. सो येस, हे जीवन जगत असताना आपण बऱ्याच गोष्टी इग्नोर करतो. आणि त्यातल्या त्यात हे जीवन जगत असताना किंवा आपल्याला एका विशिष्ट म्हणतात ना, एका शिखरापर्यंत, एका टॉप पोझिशन पर्यंत जाईपर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येतात. आणि त्या गोष्टी करता करता तारेवरची कसरत होते. अनेक लोकांची आपण भांडणं करून घेतो. अनेकदा वादविवाद होतात. आणि मग काय करतो आपण? त्या लोकांपासून आपलं रिलेशनशिप मोडतो, ब्रेक घेतो. त्याचं कधी आयुष्यात नाव सुद्धा घेत नाही. मग असंच हे जीवन जगत असताना तुमच्यापैकी किती लोक आहेत? बरं, सगळ्यांनी सेशन एका जागेवर बसून करायचं आहे. कारण तुम्ही ऍट अ टाइम, मी जसं सांगितलं, ऍट अ टाइम तुम्ही 1000 कामं करत आलेले आहात अजूनपर्यंत. सो हे 7 दिवसांचे सेशन त्या लोकांसाठीच आहेत जे केवळ डेडिकेट आहेत आणि ज्यांना या रेकी लेवल 1चा पूर्णपणे बेनिफिट घ्यायचा आहे. सो त्यासाठी तुमचं माइंड फिजिकली आणि मेंटली तुम्ही इथे असायला पाहिजे.
काहीतरी जेवण जेवण वगैरे करताय आणि इकडे अर्ध लक्ष आहे. सो काहीच मिळणार नाही तुम्हाला इथून. सो तुम्ही पूर्णपणे फक्त 1 तास तुम्हाला द्यायचं आहे, 1 तास माझ्या बरोबर घालवायचा आहे. ठीक आहे. सो तसं कमिटेड असाल तरच तुमचे व्हिडिओ ऑन करा, अदरवाईज व्हिडिओ ऑन करू नका. मग ते जरी तुम्ही सेशन अटेंड केला तरी असं वाटणार आहे की कुठेतरी वरवर ऐकलंय आणि त्याचं तुम्हाला म्हणावं तसं बेनिफिट मिळणार नाही. ठीक आहे. सो ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, ज्यांनी फक्त हे ऐकतायत, त्यांच्यासाठी हा सेशन आहे. बरं. आता मी पुढे सांगते तुम्हाला की हे जीवन जगत असताना अनेक व्यक्तींना आपण नाराज केलेला आहे, कोणाला त्रास दिलेला आहे, कोणीतरी आपल्याला त्रास दिलेला आहे आणि त्या ज्यांनी ज्याने आपल्याला त्रास दिलेला आहे त्यांच्याशी आपण बोलणं बंद केलेलं आहे, नाराज झालेलो आहोत. मग हे बोलणं बंद केलेलं आहे ते आजच नाहीये. अनेक वर्षांपासून असेल, मे बी काही वर्षांपूर्वी असेल, व्हॉट एव्हर. मे बी काही लोक जी इथे आहेत आज येण्यापूर्वी रात्री त्यांचा असा एक दिवस गेला असेल की रडण्यामध्ये तो दिवस गेला असेल, रात्र गेली असेल की माझ्याच आयुष्यात असं का, मीच काय केलंय, एवढं सगळं स्ट्रगल करते, कष्ट करते, तरी म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाही. बरोबर ना? सो येस, डेफिनेटली काही लोक तसं पण रिलेट करतील. जसं मी सांगितलं की आदली रात्र बऱ्याच लोकांनी रडून सुद्धा काढलेली असेल की माझ्याच आयुष्यात का. आणि मग जसं तुम्ही युनिव्हर्सकडे प्रश्न पाठवता, त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतात. तसेच या वेबिनारच्या माध्यमातून, सेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत की माझ्याच आयुष्यात का. ठीक आहे. पण त्याआधी जी काही लोक तुमच्याशी बोलत नाहीये, ज्यांचा खूप राग राग आहे तुम्हाला अजून सुद्धा, त्यांची एक लिस्ट तयार करा बरं. सो राईट डाऊन. तुमच्याकडे नोटबुक आहे, त्या नोटबुकमध्ये त्यांची लिस्ट तयार करा आणि आता तुमच्या लाईफमध्ये, प्रेझेंटमध्ये काय काय तुम्हाला त्रास आहे. सो तो त्रास तुम्हाला लिहायचा आहे. फक्त 5 लाईनमध्ये लिहायचंय बरं, 5 लाईनमध्ये. आपल्याला एसे रायटिंग करायचं नाही, निबंध नाही लिहायचे. फक्त 5 लाईनमध्ये. सो स्टार्ट. तुमचा वेळ स्टार्ट करायचे. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन असणार आहेत त्यांना बेनिफिट मिळणार आहे. ऍट द डे ऑफ 7 डे पर्यंत त्यांना बेनिफिट मिळणार आहे. येस, सगळ्यांनी आपापली लिस्ट तयार करायची आहे. जिथे जिथे तुम्हाला कुठे की कोणी लोक, कुठल्या लोकांनी त्रास दिलेला असेल, ज्यांचा ज्यांचा राग आहे, सो त्या सगळ्यांची नावं लिहायची आहेत. ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही गेल्या 15 वर्ष, 20 वर्ष बोलत नाही आहात, दुरावा आहे, रुसवा आहे, व्हॉट एव्हर जे काही आहे, ज्याने तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांचं नाव सुद्धा घेण्याची तुमची इच्छा नाहीये. सो त्या सगळ्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. आणि डेफिनेटली त्यांनीच नावं लिहायची आहेत जी लोक 7 दिवस पुढचे कमिटेड असणार आहेत. रेग्युलर 7 दिवस आपला सेशन अटेंड करणार आहेत, त्यांनीच लिहायचे आहेत बरं, कारण हे बदल त्यांच्याच आयुष्यात होणार आहेत. येस येस, तुमच्या नोटबुकमध्ये जे लास्टचं पेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय शेवटच्या पेजवर. आपल्या पास्ट लाईफ मधल्या काही मेमरीज असतात त्या आपण कधी विसरत नाही. काही पेन असतात, काही दुःख असतात, ते आपण कधी विसरू शकत नाही. आपल्या माइंडमध्ये अगदी कायम घर करून राहतात. सो त्या लोकांबद्दल तुम्हाला लिहायचंय. येस, थोडंसं फास्ट लिहायचंय. येस, झालं का? ओके. आता आपण त्या पेजकडे नंतर बघणार आहोत. आता आपण पुढे जाऊया. डन, व्हेरी गुड. मला फक्त एक तुमच्या लिस्टमध्ये किती लोकांची नावं आहेत ते कळेल का? फक्त लिस्टमधली नावं हे सांगा, नंबर सांगा. किती आहेत असे, किती किती लोकांबरोबर तुम्ही असे पंगे घेतलेले आहेत? अच्छा, काहींचे 4 आहेत, काहींचे 2 आहेत, काहींचे 6. व्हेरी गुड. काहींचे 3, काहींचे 10. 15 ते 20. अरे बापरे, 15 ते 20 पण आहेत. काय बोलावं बरं आता.
ठीक आहे, चलो. व्हॉट एव्हर जे आहे ते आहे. ओके, चला आता आपण स्टॉप करूया इकडे. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा, आता स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा. ही ब्लॅक लिस्ट आपण नंतर बघणार आहोत. आता सगळ्यांनी आपापल्या मनाला एक प्रश्न विचारा. तो प्रश्न असा आहे की आपण आपलं रोज क्लीन करतो. नवी कोरी गाडी घेतो, तिला पण सर्व्हिसिंगला देतो आपण. त्यानंतर आपल्या घरात बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्यांना त्यांची सर्व्हिसिंग आपल्याला करावी लागते, बरोबर ना? करावी लागते ना सगळ्यांना? आहे ना सगळ्यांकडे गाडी, फ्रीज किंवा मिक्सर वगैरे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आहेत ना? त्यांची सर्व्हिसिंग करावी लागते, राईट? मग आपण आपल्या मनाची सर्व्हिसिंग शेवटची कधी केली आठवा बरं. सगळ्यांनी आठवा आणि सांगा मला. येस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला चॅटबॉक्समध्ये द्या. आपल्या मनाची सर्व्हिसिंग कधी केली आहे शेवटची? ओके, सो मला मॅक्झिमम आन्सर आलेला आहे आठवत नाहीये, कधीच नाही. ओके, चला, काहींचा आन्सर आहे 1 इयर, काहींचा आहे 2 इयर, व्हॉट एव्हर. सो मॅक्झिमम रिप्लाय आलेले आहे की कधीच नाही, किंवा काहींचे आन्सर आलेले आहेत की आठवत सुद्धा नाही. बरोबर आहे, कसं आठवणार बरं? कारण आपल्यासाठी वेळ द्यायला आपल्याला वेळच नाहीये. बाकी सगळ्यांसाठी वेळ द्यायला आहे, स्वतःसाठी वेळ द्यायला नाहीये. सो आज आपण आपलं स्वतःचं सर्व्हिसिंग करणार आहोत, आपल्या माइंडचं सर्व्हिसिंग करणार आहोत. का बरं? स्वतःसाठी. आज आपण स्वतःसाठी जगायचंय. हे 7 दिवस 7 तास तुमचे स्वतःसाठी असणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, सो त्याबद्दल जाणून घेऊया. जसं की हे तुमच्या समोर हे 2 ग्लास दिसत आहेत आणि एका ग्लासमध्ये शुद्ध पाणी दिसतंय आणि एका ग्लासमध्ये जे पाणी आहे ते खराब आहे. त्याच्यामध्ये काहीतरी डस्ट आहे, धुळीचे कण दिसत आहेत. ओके, ते अस्वच्छ पाणी आहे. सो मला सांगा, जर या अस्वच्छ पाण्याच्या ग्लासामध्ये हे मी स्वच्छ पाणी ओतलं तर तुम्हाला ते कळणार आहे का, किंवा ते स्वच्छ राहणार आहे का? येस. नाही राहणार आहे, बरोबर. मग हे जे आपलं माठ आहे, जे आपण गेल्या 15 ते 20 वर्षापासून त्याचं क्लिन्झिंग नाही केलेलं आहे, त्याचं सर्व्हिसिंग नाही केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये जर काही आपल्याला 4 गोष्टी चांगल्या टाकायच्या असतील तर त्याचं क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. क्लिन्झिंग नाही केलं तर काय होणार? उद्या याच्यापैकी आज किती लोक आहेत? जवळजवळ 200-300 लोक आहेत. त्यात 250-300 लोकांपैकी उद्या याच्यातले फक्त 80 लोक असणार. कारण क्लिन्झिंग नाही केलेलं आहे. त्यामुळे मी बोलते, त्याचा प्रभाव पडणार आहे का त्याच्यावर? डेफिनेटली नाही. सो आज आपल्याला या आपल्या माठाचं, आपल्या माइंडचं क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंग अशा पद्धतीने की आपण अनेक वर्षांपूर्वी हा राग आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंडमध्ये साठवून ठेवलेला आहे, स्टोअर केलेला आहे. येस, डेफिनेटली. ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला आहे, आपल्याला वेदना दिलेल्या आहेत, आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की माझ्या दुःखाला कुठेतरी हाच कारणीभूत आहे, याच्याचमुळे माझं आयुष्य खराब झालेलं आहे, नरक यातना मला सहन कराव्या लागतात, व्हॉट एव्हर काही असेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का, हे सगळे केवळ माध्यम आहेत. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या व्यक्ती हे केवळ माध्यम आहेत. खरं रिस्पॉन्सिबल कोण आहे याच्यासाठी? येस, कोण आन्सर देईल? हू आर रिअल रिस्पॉन्सिबल फॉर इट? आपल्या दुःखांसाठी किंवा आपल्या आनंदासाठी कोण आहे रिस्पॉन्सिबल? येस, खूप छान आन्सर मिळतात मला बऱ्याच मेसेजमधून. आपण स्वतः. डेफिनेटली. कारण आपले आई वडील, आपण ज्या घरात जन्माला येतो ते आई वडील, किंवा आपले सासू सासरे, किंवा बहीण भावंड, किंवा कोणी नातेवाईक, हे आपल्या आयुष्यात येतात ते फक्त एक निमित्त मात्र असतात. कारण गेल्या जन्माचा काहीतरी एक बॅकलॉग बाकी असतो आणि त्याचा भरता पूर्ण करण्यासाठी ही लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात. आणि मग त्यांचे आपल्या आयुष्यातलं म्हणतात ना, त्या मेमरीज किंवा तो पिरियड कंप्लीट झाला
की ते आपल्याला टाटा बाय बाय करतात, किंवा आपला मित्र, एखादी नवीन मैत्रीण भेटते तुम्हाला. सो ती मित्र मैत्रिणी किंवा इतर व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतात, त्या सुद्धा काही काळासाठी, काही दिवसांसाठी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि त्यांचा रोल प्ले करून झाला तुमच्या जीवनातला, की येस डेफिनेटली आपल्याला टाटा बाय बाय करतात आणि निघून जातात. का बरं? कारण या परमेश्वरांनी ही सृष्टी बनवलेली आहे. ही सृष्टी बनवताना त्यांनी कर्मा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. बरोबर ना? आणि जोपर्यंत आपण आपला हा कर्मा क्लिअर करत नाही, तोपर्यंत अकाउंटमध्ये जसा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केला जातो, तसाच आपला हा कर्मा कॅरी फॉरवर्ड होऊन आपल्याला पुन्हा 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 आपण जेवढे जन्म घेतो, तेवढ्या सगळ्या जन्मांमध्ये आपल्याला तो भोगावा लागतो. मग त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये भयंकर राग आहे, चीड आहे, आणि त्या व्यक्तीला अजून सुद्धा मी पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिडीच जाते. एवढा भयंकर राग मला त्या व्यक्तीचा येतोय. तर मग त्या तरी सुद्धा ती व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये माझ्या आयुष्यात येईल का मॅडम? असा प्रश्न तुमच्या मनात आहे का सगळ्यांच्या? येस, आहे? कोणाकोणाच्या मनात आहे? बाकीच्या सगळ्यांनी आता हँड डाऊन करा आणि फिजिकली हँड मला दाखवा. माझे जे व्हिडिओ, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना, त्यांनी मला फिजिकल हँड दाखवा. आणि आपलं सेशन छान असा व्यवस्थित बसून वगैरे बघायचंय, ऐकायचंय. झोपून वगैरे अजिबात बघू नका. त्यापेक्षा व्हिडिओ ऑफ करा. कारण आपण एनर्जी बद्दल बोलतोय. येस. कोणाकोणाला जाणून घ्यायचंय? का बरं ती लोक आपल्या आपल्या या नेक्स्ट जन्मामध्ये सुद्धा आपल्या बरोबर कायम 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 कनेक्ट होतात? कारण तुम्हीच त्यांना आमंत्रित करता. तुम्ही म्हणाल, काय मॅडम, आम्ही तर त्यांना शिव्या शाप देतो, आम्ही कसं आमंत्रित करणार बरं? येस, तुम्हीच आमंत्रित करता, कारण तुम्ही ज्या शिव्या शाप देता ना, सो तो माणूस, ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुम्हाला वेदना दिलेल्या आहे, सो तो व्यक्ती ते सगळं विसरून जातो, पण तुम्हाला त्यांनी त्रास दिलेला आहे, तुमच्या डोक्यात ते बरोबर असतं, आणि त्यामुळे वारंवार वारंवार तुम्ही त्यांची आठवण काढता, त्यांची एनर्जी तुमच्या एनर्जी बरोबर कनेक्ट करता, आणि त्यामुळे काय होतं? माइंड कोणाचं स्पॉइल होतं, खराब होतं तुमचं. हेल्थ कोणाचं खराब होतं, तुमचं. ऑरा कोणाचा खराब होतो, तुमचा. पास्ट लाईफमध्ये कनेक्ट कोण होतात? ती लोकं तुमच्याशीच. ओके? आणि म्हणूनच आजपासून आपण त्या सगळ्या लोकांना माफ करायचं आहे. आहे पॉसिबल तुम्हाला सगळ्यांना? जर तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य खूप छान करायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल, पीस हवं असेल, हॅपीनेस हवं असेल, तर येस डेफिनेटली मनात नसताना सुद्धा त्या व्यक्तींना आज आपल्याला माफ करायचं आहे. कारण माफ केल्यामुळेच आपल्याला, आपण त्या व्यक्तींपासून कायमस्वरूपी त्यांच्या कॉन्टॅक्टमधून, असं म्हणतात ना, की एक सोल, जसं की आपण कपडे बदलतो तसं सोल शरीर बदलत असतं. आणि त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, की पुन्हा तो व्यक्ती पुढच्या जन्मात काही आणखी कुठल्याच जन्मात माझ्याबरोबर नको, माझ्या कॉन्टॅक्टमध्येच नको, तर आपल्याला त्याला माफ करायला पाहिजे. आता ही माफी त्याच्या समोर जाऊन आपल्याला मागायची आहे का? अजिबात नाही. सो ही माफी आपल्याला त्या युनिव्हर्सकडे मागायची आहे, की मला माहित नाही, कुठल्या ना तरी कुठल्या तरी जन्मात मी अनेकांना त्रास दिला असेल, किंवा अनेकांनी मला त्रास दिला असेल. सो आज मी त्या सगळ्यांची माफी मागते, आणि ज्यांना ज्यांना मी त्रास दिला असेल कळत नकळत, त्या सगळ्यांना मी माफ करते, किंवा माफी मागते, माफ करते. हे तुम्हाला बोलायचंय. सो रेडी आहेत सगळे? चलो. सो आता आपण एक प्रॅक्टिकल करणार आहोत. माझ्यासमोर जे प्रॅक्टिकल करणार आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. एका रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे. एका जागेवर स्थिर बसायचं आहे. आणि तुमची जशी एनर्जी असणार तसं तुम्हाला समोरून मिळणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही झोपेत असणार, तुमच्यामध्ये आळसपणा असणार, तर येस डेफिनेटली, कारण ही एनर्जी ट्रान्सफर होत असते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून. ओके? चलो. सो आपण बघूया आता. क्लोज युअर आईज. सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जोरामध्ये एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि हळूहळू त्या श्वासाला सोडायचं आहे. 3 वेळा करायचे तुम्हाला. डू फास्ट. प्रत्येकाने फास्ट करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. जे प्रॅक्टिकल करणार आहेत
पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंड त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न करा बरं. 2 सेकंड त्या श्वासाला होल्ड करा. आता हळूहळू रिलीज करा. डोळे बंद करायचे आहेत. येस. आता आपल्या मनाला एक प्रश्न विचारा. त्या सगळ्या व्यक्तींना आठवा ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. 15 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी, 1 वर्षापूर्वी, व्हॉटेव्हर जे काही आहे. ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्यांना आठवा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. तुमच्या दुःखाला ज्या ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्या व्यक्तींचे चेहरे डोळ्यासमोर आणायचे आहेत. चेहरा, फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणा. तो क्षण आठवा, तो मोमेंट आठवा ज्या दिवशी तुमच्यात आणि त्यांच्यात प्रचंड वादविवाद झाला होता. प्रचंड वादविवाद झाला होता. हमरातुमरी झाली होती. प्रचंड भांडण झालं होतं. त्या मोमेंटला आठवा. 15-20 वर्षांपूर्वीचा तो क्षण पण आजही आठवलं तरी काय फील होतंय तुम्हाला? तुमच्या बॉडीवर त्याचे काय व्हायब्रेशन, काय पडसाद उमटतायत? आनंद होतोय, दुःख होतंय, वेदना होतंय, काय होतंय? माइंड डिस्टर्ब झालंय, त्रास होतोय, राग येतोय त्या माणसाचा. थोडक्यात काय? तर प्रत्येकाला मेंटली, फिजिकली, मानसिक एक दुःख जाणवतंय. शारीरिक लेव्हलवर हळूहळू काही बदल व्हायला लागलेले आहेत. येस. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? हे तुम्ही राग, द्वेष करताय त्या व्यक्तीचा, हेच ब्लॉकेजेस आहेत आणि हेच ब्लॉकेजेस कुठे क्रिएट झालेले आहेत? तर आपल्या माइंडमध्ये, आपल्या शरीरामध्ये. आणि हेच ब्लॉकेजेस असे आहेत की कुठेतरी आपली प्रगती थांबलेली आहे. आता आपण याला सगळ्यांना रिलीज करायचं आहे. येस. आपला उजवा हात आपल्या हार्टवर ठेवायचा आहे. कारण आज आपल्याला त्या सगळ्याचं क्लिन्झिंग करायचंय. अगदी मनापासून करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. फक्त मनापासून करा. दिवाळीला जशी आपण साफसफाई करतो ना घराची, तशी आज आपण आपल्या मनाची साफसफाई करूया. कुठलेच ब्लॉकेजेस, कुठलाच कचरा ठेवायचा नाही त्या मनामध्ये. कुठेच नको असलेली अडगळ आपल्याला ठेवायची नाही, काढून टाकायची आहे. आज मी पूर्ण मनापासून तुमचं नाव घ्या. आज मी पूर्ण मनापासून माझ्या अगदी हृदयावर, माझ्या हृदयाला साक्षी मानून पूर्ण मनापासून मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय, कळत न कळत, 15 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी, 5 वर्षांपूर्वी, 1 वर्षांपूर्वी, व्हॉटेव्हर काही असेल, माझ्या दुःखाला हीच कारणीभूत आहेत अशा सगळ्या व्यक्तींना मी आज मनापासून माफ करते. माफ करते. माफ करते. कारण ही माफी मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मागत आहे. मीच माझी एनर्जी कुठेतरी ब्लॉक केलेली आहे. मीच माझी प्रगती कुठेतरी ब्लॉक केलेली आहे. पण आज मी त्या सगळ्यातून रिलीज करते स्वतःला. रिलीज, रिलीज, रिलीज. त्याचबरोबर कळत न कळत, मला माहित नाही कधी, कुठे, केव्हा, पण माझ्या आता या लाईफमध्ये किंवा माझ्या पास्ट लाईफमध्ये ज्यांनी ज्यांनी मला, ज्यांना ज्यांना मी दुःख दिलंय, कळत न कळत काही वाईट शब्द वापरलेला आहे, अपशब्द वापरलेला आहे, त्या सगळ्यांची सुद्धा मी मनापासून माफी मागतेय. माफी मागतेय. माफी मागतेय. माझ्या पाठोपाठ बोलायचंय, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी.
थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. त्या लोकांनी आपल्याला माफ केलेलं आहे असे समजून म्हणायचे थँक यू. आय लव्ह यू. थँक्यू. 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 खरोखरच माझ्या मनापासून मी त्यांना माफ केलेलं आहे. माफ केलेलं आहे. माफ केलेलं आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू रिलीज करा. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. हा, रिलीज करा. आता एक पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो रिलीज करताना असा विचार करा त्या सगळ्या लोकांना मी मनापासून आज माफ केलेला आहे. श्वास घ्या आणि रिलीज करा जोरात. येस. हाऊ यू फील नाव? पूर्वीपेक्षा आता थोडंसं बरं वाटतंय? येस. किती लोकांना बरं वाटतंय? बेटर? येस. 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 नाव रब युअर हँड्स अँड अप्लाय दिस एनर्जी ऑन युअर फेस. तुमच्या फेसवर ही एनर्जी अप्लाय करायची आहे सगळ्यांनी. येस. बरं, आता काही व्यक्ती असतील की ते हट्टी असणार की नाही मॅडम आम्ही नाही माफ करू शकत अशा व्यक्तींना. बरोबर ना? की त्या व्यक्तीने आम्हाला एवढा त्रास दिला आणि तुम्ही म्हणताय माफी द्या, तर नाही करू शकत. बट येस, आपल्या स्वतःसाठी आपण त्याला माफ करायचंय त्याच्या मागचं रिझन आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माफ करत नाही किंवा माफी मागत नाही ना, त्यामुळे काय होतं तर आपला ऑरा, आपले 7 चक्र ब्लॉक होतात. पुढे आपण ते बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ही एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आपल्या मनात जिथे कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे, सो माफी मागितल्यामुळे ती एनर्जी रिमूव्ह व्हायला लागते आणि रिमूव्ह व्हायला लागल्यामुळे जी आपण प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेद्वारे ती एनर्जी रिमूव्ह व्हायला लागते आणि ती आपल्यापासून डिटॅच होते. जेवढी ती एनर्जी आपल्यापासून डिटॅच होते, तेवढी ती एनर्जी आपल्याला अफेक्ट करत नाही. म्हणूनच त्यांना आपल्याला माफ करायचंय. माफ केल्यामुळे काय होणार आहे? पुन्हा पुन्हा आपण त्यांच्या कर्मामध्ये अडकले जाणार नाही आणि त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची माफी मागायची आहे. त्यांचा कर्म हील होऊ देत, त्याचबरोबर आपला कर्म सुद्धा हील होऊ देत आणि त्यानंतर आपल्याला जे आयुष्य हवंय ते आपल्याला मनिफेस्ट करायचं आहे रेकीच्या माध्यमातून. ठीक आहे? सो तुम्हाला त्यासाठी त्या व्यक्तीला माफ करायचंय बिकॉज सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लाईफमधून ज्या काही पेनफुल मेमरीज आहे, आपला पास्ट मेमरीज आहे, ट्रॉमा आहे, भीती आहे, ते आपल्याला रिलीज करायचे बिकॉज फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट फ्रीज यू. फॉरगिव्हनेस इज अशी एक चॉईस आहे की ती तुम्हाला फ्री करते या सगळ्या सगळ्या व्यापातून, सगळ्या दुःखातून, सगळ्या वेदनेतून. आणि म्हणूनच आपल्याला त्यांना माफ करायचंय. का बरं? कारण आपलं लाईफ सगळ्यांचं खूप शॉर्ट आहे. आहे का लाईफ मोठं? माहिती आहे का मी किती वर्ष जगणार आहे पुढे? सांगा बरं, आहे कोण इथे ज्योतिषशास्त्र शिकलेलं की त्याला माहिती आहे की मी किती वर्ष जगणार आहे? आपलं लाईफ खूप शॉर्ट आहे आणि आत्ताचा काळ काय आहे बघताय ना तुम्ही. फिरायला गेलो तरी मरण येतंय. बरोबर? म्हणजेच काय तर मरण स्वस्त झालेलं आहे आणि जगणं कठीण झालेलं आहे. मग अशा वेळेला या शॉर्ट पिरियडमध्ये, या शॉर्ट लाईफमध्ये उद्या काय होणार आहे माझ्याबरोबर मला माहीत नाहीये. आणि मग का बरं एवढ्या लोकांबरोबर आपण एका एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या लोकांबरोबर आपण पंगे घ्यायचे, त्यांच्याशी बोलणं बंद करायचं, राग, रुसवा, व्हॉटेव्हर जे काही असेल. सो त्यासाठी आज आपण त्यांना माफ केलेलं आहे. कारण आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आयुष्य खूप कमी आहे. माहीत नाही पुढे माझं काय होणार आहे, मी कधी जाणार आहे. सो जे काही आयुष्य आपल्याकडे उरलेलं आहे, तर आपण ते कशावर फोकस करायचं आहे? आपल्या लाईफ पर्पजवर. की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? माझ्या आयुष्याचं गोल काय आहे? आहे कोणाकडे प्रत्येकाच्या आयुष्याचं गोल, ध्येय? येस, आहे का? नसेल तर लिहा, राईट डाऊन. पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 2 वर्षामध्ये मला काय हवंय? राईट डाऊन. नाहीये म्हणूनच आपण वेबिनारमध्ये आलेलो आहोत. बरोबर ना? चलो राईट डाऊन. की पुढे 2 वर्षामध्ये किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये मला काय काय हवंय? फक्त 3 गोष्टी लिहायच्यात तुम्हाला. कोणत्याही 3.
येस, राईट डाऊन. ते आपण नंतर बघणार आहोत. बरं, ही जी लिस्ट तुम्ही केलेला आहे ब्लॅक लिस्टेड लोकांची, तर ती लिस्ट आज पूर्णपणे जाळून टाकायची आहे. आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा त्या लोकांची नावं आपल्याला नकोत. ठीक आहे? करणार सगळे एक थंब दाखवायचे. येस, व्हेरी गुड. चलो, आता पुढे जाऊया आपण. सगळे आपापल्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहेत? कोण कोण रेडी आहे की माझ्या जीवनाची रिस्पॉन्सिबल मीच आहे? व्हॉट एव्हर जे काही चांगलं वाईट माझ्या आयुष्यात घडतंय आता या क्षणी, त्यासाठी माझी आई किंवा माझे वडील ज्यांनी माझं लग्न लावून दिले ते कोणी नाहीये, तर मी स्वतःच आहे. येस. कारण आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला तो रोल मिळालेला आहे. तो रोल आपल्याला प्ले करायचा आहे. आणि म्हणूनच आपण वारंवार, वारंवार काय विचारतो, की मीच का? माझ्याच आयुष्यामध्ये एवढे प्रश्न का? माझ्याच आयुष्यामध्ये एवढ्या एवढ्या अडचणी का? व्हाय? कारण इतरांपेक्षा माझ्यामध्येच ती ताकद जास्त आहे. म्हणूनच मीच. म्हणूनच परमेश्वराने हा रोल मला दिलेला आहे. तुम्ही म्हणता ना, दुसरी कोण तुमच्या माझ्या जागी असती ना, तर एव्हाना ती गेली असती. ती गेली असती ना, म्हणूनच तुम्ही. कारण तिच्यामध्ये एवढी क्षमता नाहीये दुःख पेलण्याची, दोन हात करण्याची. बरोबर ना? आनंद किंवा जे सुख आहे ते पचवण्याची. पण तुमच्यामध्ये ती कला आहे. म्हणून या युनिव्हर्सला आपल्यापेक्षा त्याचे प्लॅनिंग फार फास्ट असतात, अचूक असतात आणि म्हणूनच हे युनिव्हर्स, हे परमेश्वर आपल्याच आयुष्यामध्ये अशा गोष्टी निर्माण करतं. बरं, अशा गोष्टी आल्या, कुठे आपल्याला काहीतरी स्ट्रगल करायचं आहे, कुठेतरी आपल्याला काहीतरी प्रूफ करायचंय. मला सांगा, या सगळ्यांनी कुठेतरी आपलं मनोबल कमी होतं का की वाढतं? ऑब्व्हियसली वाढतं. जर कोणी तुम्हाला चॅलेंज केलं तर काय होतं? तुम्ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट करता आणि त्याला करून दाखवता. म्हणजेच काय होतं? तर येस, डेफिनेटली आपल्यामध्ये ते ज्या क्वालिटीज असतात आणि आपण ज्या हाईड केलेल्या असतात, लपून ठेवलेल्या असतात, त्या बाहेर येतात आणि बरोबर आपल्याकडून त्या काम करून घेतात. आधी आपण काय म्हणतो, "अरे मला हे जमणार नाही, मला हे होणार नाही." पण जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती चॅलेंज देते ना, की "तू काय करणार आहे? तुला काय जमणार आहे?" तेव्हा बरोबर ते चॅलेंज आपण ॲक्सेप्ट करतो आणि करून दाखवतो. बरोबर? सो येस, त्यासाठीच परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. मीच का? व्हाय? दॅट्स व्हाय यू ओन्ली. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की तुम्हीच का? तुमच्यामध्ये ती पॉवर आहे. ती समजण्याची गोष्ट आहे. आणि युनिव्हर्सने काही स्पेशल क्वालिटीज फक्त तुमच्यामध्येच निर्माण केलेल्या आहेत. म्हणूनच दॅट्स व्हाय मी ओन्ली. ठीक आहे? आता पुढे बघूया. सो जसं मी सांगितलं, आपलं लाईफ खूप शॉर्ट आहे. सो आपल्याला कशावर आपल्या प्रायोरिटीज कशा असायला पाहिजे? आपला फोकस कशावर असायला पाहिजे? की मला माझ्या लाईफमध्ये काय करायचंय? माझ्या लाईफमध्ये गोल काय आहेत? भांडणावर फोकस केल्यावर काय होणार आहे बरं? जिथे-जिथे तुम्ही फोकस करता तिथे-तिथे तुमची एनर्जी जाणार आहे. भांडल्यावर फोकस केल्यावर काय होणार आहे? त्याच्यातून भांडणंच निर्माण होणार आहेत. जर तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस केलात, तर ती एनर्जी कुठे जाणार आहे? तुमच्या गोल्सवर. ऑब्व्हियसली तुमचं अल्टिमेट गोल काय आहे? माझे ड्रीम्स कंप्लीट होणं आणि त्यामुळे तुमचा फोकस बरोबर त्याच्यावरच वळणार. सो आजपासून आपला फोकस कशावर वळायला पाहिजे? पुढे 2 वर्षात, पुढे 6 वर्ष, 6 महिन्यात, 5 वर्षात मला काय करायचं आहे त्याच्यावर. किती जण तयार आहेत आपल्या गोल्सवर काम करायला? रेज युअर हँड्स. चलो, व्हेरी गुड. नक्की तयार आहात ना की फक्त आजचा दिवस? फ्री सेशन आहेत म्हणून? ओके, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थँक यू सो मच. सो लाईफ इज टू शॉर्ट. लाईफ खरोखरच खूप शॉर्ट आहे. आणि प्रायोरिटीज कशाला द्यायचं आपल्याला? की मला भविष्यात पुढे घेऊन जाणाऱ्या गोष्टी काय आहेत? कशावर काम केलं तर मी अपग्रेड होईन? काय काम केलं तर भविष्यामध्ये मी काहीतरी मिळवू शकेन? सो त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. त्याच्यावरच तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज अवलंबून आहेत. द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मनी अँड टाईम, यू ऑलवेज नो हाऊ मच मनी यू हॅव, बट यू नेव्हर नो हाऊ मच टाईम यू हॅव. राईट ऑर रॉंग? मी आता तुम्हाला म्हणाली तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, फटाफट तुम्ही सांगाल मला. मॅडम, आजच्या तारखेला माझ्या अकाउंटमध्ये एवढे एवढे पैसे आहेत. येस ऑर नो? पण मी आज विचारलं तुम्हाला, तुमच्या हातात किती वेळ बाकी आहे? थोडक्यात तुमचं आयुष्य किती आहे आता पुढे? सांगू शकणार आहात का? एनीवन कॅन काउंट? मोजू शकतो आपण? मग का बरं एवढे पंगे घ्यायचे? आयुष्य खूप सुंदर आहे.
सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सॉर्ट आऊट करून टाकायच्या. सॉर्ट आऊट केल्यामुळे काय होतं, जे इथे बऱ्याच वर्षापासून दडलेलं असतं ना, ते ब्लॉकेजेस, जे ओझं आपण घेऊन असतो ना, ते सगळं हलकं हलकं व्हायला लागतं आणि आपण मनातून शरीरातून हलके व्हायला लागतो. हा, आता तुम्ही काही करा, काही बोला, मी माफी मागितली, माफ केलं. आता मला काही घेणं देणं नाही लोकांशी. आता मी माझं फोकस कशावर करणार, फक्त माझ्या कामावर. क्लिअर? सो येस. आता आपण पुढे बघूया. येस, पुढे जाऊया, आपण थोडंसं पुढे जाऊया. सो फाइंड युअर लाईफ पर्पस. सगळ्यांनी आपलं लाईफ पर्पस काय आहे तो ओळखायचा आहे. अरे, हे कोणी स्लाइड बरं हे केलं मध्येच? कृपया करून कोणीही स्क्रीनला हात लावू नका प्लीज. कोण आहे बरं हा व्यक्ती? स्क्रीनला हात लावू नका. मला इथे दिसतं कोण हात लावते ते. त्याला कायम रिमूव्ह केलं जाईल ना प्लीज. ओके. सो इथपर्यंत क्लिअर आहे का, आधी मला सांगा. तर आपण पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. बरं, आजपासूनचा आपला प्रवास पुढे 7 दिवस आहे. सो या 7 दिवसासाठी किती लोक कमिटेड आहेत की येस मॅडम, मी 7 दिवसाचे सगळे सेशन अटेंड करणार आहे. कारण या 7 दिवसांमध्ये प्रत्येक सेशनमध्ये तुमच्या मनातल्या दडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. सो त्यासाठी मी आता चॅट बॉक्स बघत नाही, फिजिकली किती लोकांचे हँड रेज आहेत मला ते बघायचे. चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, त्याआधी मी माझी स्वतःची एक छोटीशी ओळख करून देते. ओळख का बरं करणार आहे? नाही तर तुम्हीच म्हणाल कोण आहेत बरं या ज्या 7 दिवस आमचे सेशन घेणार आहेत. सो थोडक्यात मी तुम्हाला माझी तुम्हाला माहिती देते. येस, आपण हे घेतलेलं आहे. अबाउट माय सेल्फ. तो नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा. मी ज्योती पवार. मी माझा जन्मभूमी कर्मभूमी सगळं मुंबई आहे. मी मुंबईमध्ये आधी लग्नाच्या आधी परेलमध्ये राहत होती आणि आता लग्नानंतर घाटकोपरला राहते. सो मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, मनी रेकी ग्रँड मास्टर, डाउजिंग एक्सपर्ट, न्यूमरोलॉजिस्ट, क्रिस्टलचं नॉलेज आहे, देते लोकांना. ट्रेनर आहे मी. त्याचबरोबर मी गेल्या 13 वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि 13 वर्षापासून जवळजवळ 10,000 लोकांना मी ट्रेन केलेलं आहे आणि लाखो लोकांना गेल्या 2 वर्षांपासून मी हे फ्री रेकी लेवल 1चं ट्रेनिंग देत आहे. ठीक आहे. सो आधी मी ऑफलाईन घेत होते, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून मी हे सगळे क्लासेस घेत होते, घेत आहे. पण आता मोस्ट ऑफ सगळं ऑनलाईन आहे. सो अशा पद्धतीने बरेच माझे स्टुडंट्स झालेले आहेत आणि ते सुद्धा या फील्डमध्ये आहेत. त्यांची सुद्धा ऍड आपल्या या फेसबुकवर सुरू आहे. अ, या ऍक्ट्रेसला तुम्ही ओळखत असाल, श्रुती मराठे. तो 2024 रोजी मला महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड मिळाला होता. हिलिंगमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे. त्याचबरोबर रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची मी एक सेक्रेटरी आहे. सो अशा पद्धतीने त्यानंतर हे येवले चहाचे जे सीईओ आहेत त्यांच्या थ्रू मला एक हे काय म्हणता येईल बरं सर्टिफिकेट मिळालं होतं. त्यानंतर रेकी काउन्सिल ऑफ इंडियाकडून मला प्राईम मास्टरशिप हे अवॉर्ड्स मिळालं होतं. सो अशा पद्धतीने हा माझा एक छोटासा प्रवास होता आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलात त्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच. सो ही माझी एक छोटीशी जर्नी. आता पुढचं सांगते मी तुम्हाला. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. एक तर आपले सगळे सेशन लाईव्ह असणार आहेत, त्यामुळे रेकॉर्डिंग कोणालाही मिळणार नाही. कारण मी बघितलं देऊन रेकॉर्डिंग वगैरे, लोक काय करतात, रेकॉर्डिंग मिळतंय ना त्यामुळे सेशन अटेंड करत नाही. ओके. सो आपले सगळे लाईव्ह सेशन असणार आहेत आणि त्यामुळे रेकॉर्डिंग तुम्हाला एक 2 ते 3 तासासाठी दिलं जाणार आहे. कारण आय नो दॅट की बरीच लोक वर्किंग आहेत. सो त्यासाठी 2 ते 3 तासासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जाणार आहे आणि त्यानंतर मग स्टॉप केलं जाणार आहे. ओके. असं प्रत्येक दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्हाला रात्री दिलं जाणार आहे. आता पुढे बघूया. तो याचे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत का, असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. पीडीएफ नोट्स नाही मिळणार आहेत. त्यानंतर याचं अटेनमेंट दिलं जाणार आहे का? येस, अटेनमेंट दिलं जाणार आहे. पण कोणाला? तर रेकीमध्ये एक रूल आहे. तो रूल जी लोक फॉलो करतील त्यांना त्याचं अटेनमेंट दिलं जाणार आहे. ठीक आहे. अटेनमेंट म्हणजे शक्तिपात. ते काय असतं मी पुढे सांगेन तुम्हाला. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला आपण पुढे जाऊया. बरं, येस. हां, हा एक प्रश्न येतो मला रोज.
की मॅडम आम्हाला पुढच्या लेवल करायचे असतील तर त्याची माहिती द्याल का? येस, पुढच्या लेवल करायची असेल तर त्याची सुद्धा माहिती दिली जाणार आहे, पण शेवटच्या दिवशी. सो इथपर्यंत क्लिअर आहे. कारण बऱ्याच लोकांचं लेवल 2 झालेलं आहे. रेकी लेवल 1, लेवल 2 कुठे कुठे त्यांनी केलेलं आहे. सो आता तुम्ही एक तुमचं रिव्हिजन करू शकता, एक उजळणी होऊ शकेल तुमची, की मी 10 वर्षांपूर्वी केलंय किंवा मी 5 वर्षांपूर्वी केलंय. सो आता तुम्ही रेकी लेवल 1 मध्ये एक प्रकारचं तुमचं रिव्हिजन होऊन जाईल, ते तुम्ही करायचंय. ठीक आहे. सो आता आपण पुढे बघूया. जसं की रेकीचे फाउंडर आहेत डॉक्टर मिका उसुई. मिका उसुई यांनी 21 दिवसांची तपश्चर्या केल्यानंतर, त्यांचा हिस्ट्री मी तुम्हाला पुढे सांगेनच. 21 दिवसांची तपश्चर्या केल्यानंतर, साधना केल्यानंतर ही छान अशी विद्या आपल्यापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर मग त्यांनी रेकीचे काही प्रिन्सिपल ठरवले आणि हे प्रिन्सिपल्स त्यांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फॉलो करण्यासाठी सांगितले आहेत. मग हे प्रिन्सिपल काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. सो रेकीचा पहिला प्रिन्सिपल आहे, आपण बघूया. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. केवळ आजच्या दिवस मी रागवणार नाही, हा रेकीचा पहिला प्रिन्सिपल आहे. सो तुम्हाला जमणार आहे का बरं हे? बरा विचारा मनाला प्रश्न. केवळ आजच्या दिवस मी रागवणार नाही, केवळ आजच्या दिवस मी रागावर कंट्रोल करेन. विचारा विचारा तुमच्या मनाला. बरं, तुमच्यापैकी किती लोकांना भयंकर राग येतो, भयंकर आरेला कारे लगेच. कारण हा राग पहिला मला पण यायचा, मी ऍग्री करते तुमच्याजवळ. आता मला 80% मी त्याच्यावर कंट्रोल केलं, 80%, अजून 100% नाही बरं, 80%. बरं, राग कोणाकोणाला येतो? हा, एकतर ज्यांना राग येतो त्यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलते. राग येणारी माणसं मनाने साफ असतात, प्युअर असतात आणि त्यामुळे त्या वेळेला ती व्यक्त होतात. पण व्यक्त होताना काय होतं, कळत नाही त्यांना रागाच्या भरात समोरच्याला मी काय बोलून जाते आणि त्यानंतर त्यांना रिअलाईज होतं, अरे मी काय बोलली. पण ते नंतर मला रिअलाईज झालं की असं नको बोलायला पाहिजे होता. राग आला, पण तो थोडासा कंट्रोल केला असता किंवा नंतर बोललं असतं तरी चाललं असतं. पण त्या रागाच्या भरामध्ये रागाला विचार विनिमय करता येत नाही आणि मग आपण कुठेतरी फसतो. बरोबर? सो येस, राग येणारी माणसं मनाने साफ असतात, प्युअर असतात, त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही. पण डॉक्टर मिका उसी यांनी रेकीचे 5 प्रिन्सिपल सांगितलेले, त्यातला पहिला प्रिन्सिपल आहे की केवळ आजच्या दिवस मी रागवणार नाही. पण आपल्याला हे सगळं लगेचच्या लगेच जमणार नाहीये, म्हणून त्यांनी सांगितलं आजच्या दिवस. रोज आपल्या जीवनामध्ये हा आज येतो का? येतो ना? येस, का नाही येते? येतो ना? हा. ओके, काही नाही बोलतायत. तर मी म्हटलं कुठल्या तंद्रीत आहेत बरं. रोज आपल्या जीवनामध्ये रोजचा दिवस येतो. आज येतो. परमेश्वराचे आपल्यावर विशेष ब्लेसिंग्स आहेत आणि त्यामुळे रोज आपल्या जीवनात आज येतो. मग आजच्या दिवस सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी रोज एक विचार करणार आहे, की मी आज कालच्यापेक्षा जरा कमी रागवणार आहे. कालच्यापेक्षा जरा कमी. सो हे जमेल का सगळ्यांना मला सांगा? हे जमेल सगळ्यांना? येस, व्हेरी गुड. ज्यांचे चेहरे हसतायत मला कळतंय राग भयंकर येतोय त्यांना. ओके. आता बघूया आता आपण. मला सांगा, राग आल्यानंतर वेदना, त्रास, शारीरिक काही वेदना कोणाला होतात? समोरच्या व्यक्तीला, की जो व्यक्ती राग करतो त्याला. बरं, मी असा पण एक स्वभाव बघितलाय, माझ्यावरून सांगते मी तुम्हाला. हा माझाच एक प्रकार आहे. कारण मी अशी आहे ना, की मला ना सगळ्या वस्तू घरी ना जागच्या जागी लागायच्या. पूर्वीचा माझा स्वभाव सांगते तुम्हाला. सगळ्या वस्तू जागच्या जागी लागायच्या. आणि मग मुलं थोडीशी लेट झाली, की माझी चिडचिड चालू व्हायची, की हा टॉवेल इथे ठेवलाय, हा लेट उठलाय, अक्कल नाही, कळत नाही, असं नाही, तसं नाही. मुलं अगदी कूल, कारण आताचं जनरेशन आहे, त्यांना काय पडलेलं नसतं. माझ्या मम्मीला किती त्रास होतोय, काय होतोय, काही त्यांना देणं घेणं नसतं. त्यामुळे ती कूल, कारण आपल्या मम्मीचं रोजचंच आहे. आणि मग मी विचार केला, अरे ह्यांना तर काहीच होत नाहीये, त्रास कोणाला होतोय? मलाच होतोय. रोज मीच ह्यांच्या मागे लागतेय. हे तर अगदी कूल आहेत. त्यांना ते युज टू झालेलं आहे. मम्मी रोजच ओरडते, रोजच आपल्या मागे मागे लागते. मग आता बदलायची गरज कोणाला आहे, त्यांना की मला? मग मी ठरवलं, नाही, आता बदलायची गरज आपल्याला आहे. कारण रोज बोलून जर ती गोष्ट होत नसेल, तर चूक त्यांची नाही, चूक आपली आहे. डिसिप्लिन कोणाला लागते जास्त? मला. घरात स्वच्छता जास्त कोणाला लागते? मला. त्यामुळे त्रास कोणाला होतोय? तो मला. मग जेवढं मला जमतंय तेवढं मी करेन. नाही जमत आहे मी त्यांच्यावर सोडून देईन. मग आता इथे काय केलं मी, ही आयडिया मी जुळून घेतली आणि त्यामुळे
आता काय झालं, रोज मी तेच तेच करत होते, पण आता काय झालं, तर आता मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय, माझं माइंड थोडंसं शांत झाल्यासारखं वाटतंय. कारण ती आरडाओरडा जी पहिली पहिली माझ्या होत होती, माझ्या घरामध्ये माझ्या मुलांवर मी करत होती, ते सगळं बंद झाली. मुलं म्हणायला लागली, "मम्मी आता आरडाओरडा का करत नाही बरं, काय झालं?" त्यामुळे मी मुलांना सुद्धा त्यांची चूक कळली आणि ते सुद्धा थोडंसं लवकर उठायला लागले. वस्तू जागच्या जागी दिसायला लागल्या. म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या घटना आपल्याबरोबर जुळून येतात. सो येस, डेफिनेटली राग आल्यामुळे चिडचिड आपली होते, बीपी आपलाच लो होतो. सगळ्या गोष्टी आपल्याबरोबरच होतात आणि म्हणूनच आपण रोजच्या पेक्षा आज थोडंसं कमी रागवायचं असं आपण ठरवायचं. सो सगळे रेडी आहेत? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रागाच्या भरात आपण नेहमी चुकीचे निर्णयच घेतो. ऑलवेज, ऑलवेज, ऑलवेज. राईट? आणि नंतर आपल्याला रिअलाईज होतं, अरे मी नाही बोलायला पाहिजे होते. मग आपणच जातो सॉरी म्हणायला, कारण आपल्याला ते पटत नाही. ठीक आहे? चलो आता आपण पुढे बघूया. दुसरा प्रिन्सिपल आहे, केवळ आजच्या दिवस मी कुठल्याही गोष्टीची चिंता करणार नाही. तुम्ही म्हणाल, मॅडम काय चाललंय? ज्या ज्या गोष्टी आम्ही रोज करतो, त्याच त्याच गोष्टी तुम्ही आम्हाला कमी कमी करायला सांगताय बरं? हो, येस, डेफिनेटली. चिंता आपण रोजच करतो. टेन्शन आपल्याला रोजच असतं. अगदी ते आपल्या 5वीला पुजलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सकाळी उठल्यापासून भाजी काय करायची हे सुद्धा टेन्शन. बरोबर? सो आता आपल्याला काय करायचंय? आपण आई-वडील असल्या कारणाने आपल्याला सगळ्याच गोष्टीची चिंता सतवत असते आणि मोस्ट ऑफ आपल्या मुलांच्या भविष्याची, की पुढे काय होणार? आता आहोत या परिस्थितीमध्ये, पुढे काय होणार? हे दिवस कधी बदलतील की नाही? सो ही चिंतेची जी फीलिंग आहे आपल्या मनामध्ये निर्माण होते, ती केव्हा निर्माण होते? जेव्हा आपण स्वतःला असुरक्षित फील करतो ना तेव्हाच. बरोबर ना? की माझं लाईफ सुरक्षित नाहीये, असुरक्षित आहे. पुढे काय होणार? नवऱ्याचा जॉब आहे, पण ते त्याची गॅरंटी नाहीये. घर आहे, पण रेंटवर आहे. पुढे काय होणार? आणि ही चिंताच आपल्याला रोज-रोज मारत असते. आपल्याला कळत नकळत ही चिंताच आपल्या मानसिक, शारीरिक लेव्हलवर निर्माण होते आणि मग हेच आपल्या दुःखाला, आपल्या आजाराला कारणीभूत होतं आणि म्हणूनच आजपासून आपण ही चिंता सोडून द्यायची. मुलगा क्लासवरून लेट आला तरी सुद्धा टेन्शन. अरे बापरे! काय झालं असेल? पहिली 90% भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते ती निगेटिव्हिटीची. काय झालं असेल? असा कधीच विचार करत नाही, की मित्र-मैत्रिणींबरोबर काहीतरी फिरत असेल, काहीतरी बोलणं चालू असेल, काय झालं असेल? लगेच आपण व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करतो. अरे बापरे! ॲक्सिडेंट तर नसेल झालं, स्कूटी घेऊन गेलाय, बाईक घेऊन गेलाय, असं झालंय, तसं झालंय, फलाना झालंय. कारण मॅक्सिमम निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये लवकर येतात, पण पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये लवकर येत नाही. त्यामुळे एखाद्याने तुमच्याकडे 10 चांगल्या क्वालिटी आहेत, पण एक क्वालिटी जर कोणी आपली वाईट बोलला, तर आपण लगेच त्याच्यावरच येऊन टपकतो, की ती व्यक्ती मला असं का बोलली? त्या 10 व्यक्ती मला चांगल्या बोलल्या, त्याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. पण ती एक व्यक्ती मला वाईट का बोलली? त्याचा विचार रात्रभर स्वतः पण करतो आणि मिस्टरांना पण विचारतो, "का बरं अशी मला बोलली असेल?" ते मिस्टर म्हणतात, "बाई झोप आता, नको विचार करू." पण मी काही झोपत नाही. रात्रभर मला तो प्रश्न सतावत राहतो, की "असं का? असं का? असं का?" 10 बायका म्हणाल्या, "तुझी साडी फार छान दिसते, सुंदर दिसते." पण ही एक बाई म्हणाली, "मला आवडली नाही, साडी एवढी छान नाही दिसत आहे. 5,000 ची वर्थ नाही वाटत आहे." बरोबर? सो हे विचार आपल्याला काय करायचंय? बंद करायचंय. टेन्शन घ्यायचं कमी करायचंय. कारण काळजी केल्याने प्रश्न खरोखरच सुटणार असतील तर काळजी करा. चॉईस इज युअर्स. बरोबर? सो येस, डेफिनेटली त्यापेक्षा आपली एनर्जी आपल्याला योग्य गोष्टींवर खर्च करायची आहे आणि ते योग्य गोष्ट आहे आपले गोल्स. कुठले माझे गोल्स मला मॅनिफेस्ट करायचे आहेत, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. दॅट्स इट. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चलो. आणि तिसरा प्रिन्सिपल आपण बघूया. केवळ आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहोत. सो येस, डेफिनेटली आपण सगळेच आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो रोजच. फक्त एवढंच की आपल्याला वाटत असतं की माझं काम कोणाला दिसत नाही. दिसतं. ज्याला दिसायचं आहे त्याला दिसतं. बरोबर ना? ज्यांना नाही दिसत त्यांना इग्नोर करायचं. पण आपण आपलं काम रोज प्रामाणिकपणे करायचंय. सो आजपासून आजचा दिवस मी रोज थोडं-थोडं प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जे काही जॉब करताय, बिझनेस करताय किंवा जिथे काही जॉबला आहात, तुमचं काम प्रामाणिकपणे करा.
ज्या फील्डमध्ये आहात तुम्ही तिथे काम प्रामाणिकपणे करा. बघा, तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट मिळणार आहेत. कामाचं प्रॉपर प्लॅनिंग करा, मॅनेजमेंट करा, यू विल गेट गुड रिझल्ट. बट जर तुम्ही म्हणालात आज शॉर्टकट मारते, आज फक्त खिचडी करते. किती जण आपल्याला घरात बोलतात, मम्मी काय चाललंय तुझं? अगं आठवड्यातून 4 दिवस तू खिचडीचाच बेत चालू आहे. बरोबर ना? तसंच आपल्याला असं वाटतं की मला बघणारे कोण नाहीयेत, पण हा शॉर्टकट कधीतरी आपला दिसून येतो आणि मग त्याचा इफेक्ट आपल्या ओव्हरऑल जीवनावर होत असतो. बरोबर? आणि म्हणूनच प्रॉपर मॅनेजमेंट करा, कामाचं विभाजन करा आणि आपल्या मनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलंही काम करताना आपण जर प्रामाणिक असू ना, तर आपल्या मनामध्ये 1% सुद्धा गिल्ट येणार नाही. पण तेच काम आपण अप्रामाणिकपणे केलं तर ते गिल्ट आपल्याला खातं रोज. अरे हे मी चांगलं नाही केलं, याला मी बरोबर उपदेश नाही केला किंवा याला मी रॉंग सल्ला दिला, रॉंग ऍडवाइस दिला. ओके. सो त्यासाठी पहिल्यांदा स्वतःबरोबर प्रामाणिक राहायचंय. दॅट्स इट. ठीक आहे. सो आजचा आपला जो सेशन आहे त्या सेशनमध्ये सुद्धा रेकी म्हणजे काय, 7 दिवसांचं सेशन खरं घेण्याची गरजच नाही आहे का? बाहेर ऑफलाईन मध्ये रेकी एका दिवसामध्ये शिकवली जाते. बरोबर ना? तुम्ही पण केलं असेल ना ऑफलाईन मध्ये रेकी, कोणीतरी लेवल 1 लेवल 2 केलं असेल. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 एका दिवसामध्ये सेशन सगळे शिकवले जातात ऑफलाईन मध्ये. तुमच्यासारखं मी सुद्धा केलेलं आहे. पण मला सांगा, ऑफलाईन मध्ये ते सगळे सेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरोखरच आपल्या डोक्यात राहतात का हो? जमलिंग होतं. अरे आधी काय करायचं होतं, असं की तसं काय सांगितलं होतं, काहीच कळत नाही. आणि म्हणूनच मी ऑफलाईन मध्ये जरी सेशन घेत असतील किंवा ऑनलाईन मध्ये घेत असेल, तरी हे 7 दिवसांचे सेशन किंवा जेवढे काही सेशन शिकवते त्याचं ऍपचं ऍक्सेस सुद्धा माझ्या स्टुडंटला देते, की त्या दिवशी काय आपण शिकलो ते तुमच्याकडे कायम राहिलं पाहिजे. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे. ओके. आणि त्यासाठी आपले हे 7 दिवसांचे सेशन आहेत. 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आज आपण डॉक्टर मिका उसू यांचे 3 प्रिन्सिपल घेतले. आजचा दिवस काय आहे तुम्ही सांगायचं मला. बरोबर, बघूया कोणाकोणाच्या लक्षात आहे. चला, नंबर 1 प्रिन्सिपल. येस, कोण सांगेल? हा, विओ दिसतात माझ्या समोर. चला, अनम्यूट करा. दीपा कदम. येस. पहिला प्रिन्सिपल काय होता? आज मी रागावर नियंत्रण करेन. खरोखर करणार मॅडम? येस. ओके. व्हेरी दुसरा, गुड. चिंता करणार नाही. ओके. माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. ओके. आता उरलेले 2 प्रिन्सिपल्स आपण उद्या घेऊया. कारण मला पुढचा प्रिन्सिपल खूप छान तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचंय म्हणून. सो हे 3 प्रिन्सिपल एवढे कळले तुम्हाला? येस. कोण कोण प्रयत्न करणार आहेत? आरती मॅडम, आरती दरेकर. आरती दरेकर, येस, बोला. काय प्रश्न होता मॅडम? आज आपण जे 3 प्रिन्सिपल शिकलो खरंच फॉलो हा. करणार आहात का? हो मॅडम, नक्कीच. येस. येस, अनुजा मॅडम, अनुजा बिवलकर. कोणाचं नाव मी रॉंग घेतलं असेल तर आय एम सो सॉरी हा, कारण इथून मला. हा, हा, येस. आज अच्छा, आज मी रागवणार नाही आजच्या दिवशी कोणाचा. खरंच खरंच की खोटं? नाही, खरंच. तसे मी कमी रागवते आजकाल. ओके. ओके. चला, दीप्ती थोरात. येस. त्यानंतर आपण नीलम पगारे मॅडमकडे येऊया. नीलम मॅडम, आज जेवणाला थोड्या वेळ सुट्टी देऊया, इकडे लक्ष द्यायचंय. येस. दीप्ती मॅडम, अनम्यूट करायचे. हा मॅडम. 3 प्रिन्सिपल जे आपण शिकलो खरोखरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात का? थोडे थोडे 10-10%, रोज 10-10%. हो मॅडम, नक्की ना. आणि खरोखरच खूप राग येतो का तुम्हाला? भयंकर राग येतो का? येतोय. हो. आणि त्या रागाची शिकार आपली मुलंच होतात का पहिल्यांदा? बरोबर. येस. सो आजपासून आपल्या रागावर थोडंसं कंट्रोल करायचंय. आपल्या मुलांना रिअलाइज झालं पाहिजे की मम्मी काहीतरी ते सेशन अटेंड करते, ते सेशन अटेंड केल्यापासून मम्मीचे धपाटे आपल्याला कमी पडतायत, मम्मी कमी रागवतेय आणि आता घरामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. येस नीलम मॅडम, नीलम पगारे, कुठून आहात? नाशिक. नाशिक. ओके. काय फॉलो करणार आहात? रागवणार नाही, प्रामाणिकपणे राहील. तुमच्या घरामध्ये लोक आहेत ते ऐकतायत तुमचं हे बोलणं? हो, आहेत ना.
ओके, ऐकतायत सगळे? नाहीतर मी शांत आहे, जास्त रागवत नाही, पण कधी कधी खूप चिडचिड होते. ओके, व्हेरी गुड. चला, छान. येस, गीता मॅडम, गीता रामपूरकर. हा, येस गीता मॅडम. त्यानंतर आपण जान्हवी मॅडमकडे येऊया. येस, अनम्यूट करून ठेवा तुम्ही. हा, हो मॅडम. रागावर नियंत्रण ठेवणार. येस. तसंही आहे बऱ्यापैकी नियंत्रण. पण आजचा दिवस रागावणार नाही कोणावरही. प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करणार. येस, व्हेरी गुड. चलो, जान्हवी मॅडम. हाय मॅम. आजचा दिवस मी रागावणार नाही. चिंता कमी करणार आणि स्वतःशी प्रामाणिक राहीन. येस, व्हेरी गुड. बरं, ते ब्लॅक लिस्टेडचे काय करायचे माहितीये ना तुम्हाला? जाळून टाकायचे. ठीक हो, आहे. हो. इथे 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 कुठेच जागा ठेवायची नाही त्या लोकांना. ती लिस्ट जाळून टाकायची, फाडून टाकायची कचऱ्याच्या डब्यात. ठीक आहे. Yes. बरं, हो. सगळ्यांना आजचा सेशन थोडा आवडला का? 10%. रोज मी पण रोज माझ्या ह्याच्यामध्ये 10% सुधारणा करते. सो 10% आवडला का? कोणाकोणाला आवडला त्यांनी अनम्यूट करून बोलायचं आहे. मला थँक्यू, थँक्यू सो मच. येस, ज्यांना ज्यांना आवडला त्याने अनम्यूट करून बोलायचं. आवडला. छान. मला मस्त. आवडला. मला आवडला. मलाही आवडला. थँक्यू, थँक्यू सो मच. मला चला, तुमच्या बरोबर मी पण रोज 10% माझ्या सेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. चलो, आता उद्या आपण भेटूया ठीक 2:15 वाजता. कारण आज माझी वास्तूची व्हिजिट होती कांजूरमार्गला, त्यामुळे मला हे 2:15ला 6 वाजता क्लास घ्यावा लागला. तो 2:15 सगळे कम्फर्टेबल आहेत त्या टायमिंगला? हो. Yes. आणि रात्री तुम्हाला त्या सेशनचं रेकॉर्डिंग दिलं जाणार आहे. त्यामुळे जे वर्किंग आहेत त्यांना रात्रीचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. थँक्यू, थँक्यू सो मच. सो उद्या भेटूया आपण सगळे 2:15ला. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. स्वामी समर्थ. थँक्यू. बरं, मी आपल्या ग्रुपवरती एक लिंक शेअर करते माझ्या युट्यूबची. काही सगळ्या लोकांनाच मी अनम्यूट नाही केलेलं आहे. सो माझा जो युट्यूब वरती चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे इफ पॉसिबल, तुमची इच्छा झाली तर. बरं का? एकच मिनिट.